याला सुद्धा आहे सर इथं पूर्ण मोठा लागून दिसा असा विजोर. याला नव्हतं ना तोच आहे नाही तो एकच पाहिजे त्याला ती बारीक ट्रॅकिंग म्हणजे काम क्या चाहिए वही जो ये कर सकते हैं. आमची भूमिका अशी आहे की आता इथून पुढे जे इथं झालेल्या चुका संदर्भात त्याची चौकशी व्हावी. ती चौकशी आम्ही आता राज्य शासनाकडं केंद्र शासनाकडं त्या चौकशी करण्याची मागणी करणार आहोत आणि इथून पुढचं जे काम होणार आहे त्याच्यासाठी एक समिती नेमावी. त्या समितीच्या माध्यमातून हे काम व्हावं म्हणजे त्यात कुठल्याही त्रुटी राहता कामा नये. आता ह्याच्यातले जे तज्ज्ञ लोक आहेत आता आम्ही याच्यात खासदारांचं नाव टाकलेलं आहे कारण खासदार अमोल कोल्हे यांना ह्या विषयाबद्दल खूप म्हणजे खासदार म्हणून नाही पण छत्रपती संभाजी महाराजांच्या इतिहासावरती छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासावरती त्यांचा खूप सखोल अभ्यास आहे म्हणून त्यांचं आम्ही त्या ठिकाणी नाव टाकले. त्याचबरोबर इतरही काही चांगले तज्ज्ञ त्याच्यामध्ये घ्यावे जेणेकरून त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची त्रुटी राहणार नाही. तळवड्यामध्ये घडलं काय घडलं तळवड्यामध्ये मला सांगा. ठिकाणी महिला भगिनी काम करत होत्या त्या महिला भगिनी त्या ठिकाणी होरपळून मृत्यूला त्यांनी कवटाळलं. अशा 15-16 महिला त्या ठिकाणी त्यांना आपल्या प्राणाला मुकावं लागलं. त्या हद्दीमध्ये कुठल्या पद्धतीने चालली आहे भ्रष्टाचार. त्यांनी दैवताला पण सोडलं नाही. ह्याच्यासारखा अजून कुठला मोठा भ्रष्टाचार आपण जे त्या ठिकाणी निदान मला काल कळालं की आपल्या का पत्रकार बांधवावरती सुद्धा त्या मी ऐकलं काय मी ऐकलं होतं स्वतः की बातमी पण तुमच्यावरती यांच्यावरती कारवाई करा म्हणून अशी त्या ठिकाणी आलेली पोलिसही कारवाई करा. खरी हकीकत समोर आणायची खरी हकीकत समोर आणून जनतेसमोर द्यायचं ही तुमचा हक्क आहे तो अधिकार आहे. ठीक आहे. जे संभाजीराजांच्या पुतळे तिकडे जायचं होतं आज जातोय दुपारनंतर राहून मारतो पाणी करून येऊ हो किती वाजता येऊ. पिंपरी चिंचवड शहरामध्ये मोशी या ठिकाणी छत्रपती संभाजी महाराजांचा 100 फुटी पुतळा उभारण्याचा निर्णय महानगरपालिकेच्या प्रशासनाने घेतला. पुतळ्याच्या चौथऱ्याच्या कामाला 39 कोटी रुपये खर्च केल्यानंतर या पुतळ्याची जागा बदलण्यात आली आणि मोशी या ठिकाणीच आंतरराष्ट्रीय प्रदर्शन केंद्राच्या ठिकाणी हा पुतळा उभारण्याचा निर्णय घेतला.
चौथाऱ्याचं काम सध्या सुरू आहे. त्याचबरोबर पुतळ्याचं देखील काम दिल्ली या ठिकाणी सुरू आहे. दिल्ली या ठिकाणी या पुतळ्याचे काही भाग बनवले गेले आणि ते मुशी या ठिकाणी आणून ठेवण्यात आलेले आहेत. सुरुवातीच्या पहिल्या टप्प्यामध्ये छत्रपती संभाजीराजांच्या पायाचा भाग मोचडी त्या ठिकाणी आणून ठेवण्यात आलेली आहे आणि ही मोचडी जी आहे तिला तडे गेलेले आहेत, तिला चिरा पडलेले आहेत. ही बाब विविध प्रसारवाहिन्यांनी दाखवलेली आहे. खरं तर ही गंभीर बाब आहे, अत्यंत संवेदनशील बाब आहे. महापालिका प्रशासन, महापालिका आयुक्त, संबंधित ठेकेदार, संबंधित सल्लागार यावर त्यांचं लक्ष आहे की नाही अशा प्रकारचा प्रश्न निर्माण होतोय आणि म्हणून ही बाब जी आहे आयुक्तांनी गंभीरपणे घेतली पाहिजे. संबंधित ठेकेदार, संबंधित सल्लागार, संबंधित आर्किटेक्ट, संबंधित इतिहासतज्ञ, संबंधित ह्या मूर्तिकार या सगळ्यांची एकत्रित बैठक घेऊन या संदर्भात हे स्मारक, हा पुतळा दर्जेदार, चिरस्थायी टिकेल, उत्कृष्ट असा झाला पाहिजे या संदर्भात त्यांनी काळजी घेतली पाहिजे. जो प्रकार मालवण या ठिकाणी राजकोट किल्ल्यामध्ये छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याच्या संदर्भात घडला तो आमच्या शहरात छत्रपती संभाजी महाराजांच्या संदर्भात असेल किंवा कुठल्याही महापुरुष युगपुरुषाच्या पुतळ्याच्या संदर्भात घडू नये यासाठी शासनाने, महापालिका प्रशासनाने सर्वतोपरी सर्व उपाययोजना राबवाव्यात अशा प्रकारची आमची मागणी आहे. सर्व शहरवासियांना आणि अदरवाईज ऑल्सो मला सांगायचं आहे याच्यामध्ये की सर्वात आधी ही न्यूज अगदी चुकीची न्यूज आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने मोशी येथे जे आपला PMRDचे एक्झिबिशन हॉल आहे त्याचे शेजारी आपण छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्याची उभारणी करतोय. जवळपास 1 ते 1.5-2 वर्षापासून तो काम आपला सुरू आहे. माझी सर्व लोकांना विनंती राहील की अशी जे चुकीची बातमी जे पसरत आहे त्याच्यावर लक्ष न देता त्याची परिस्थिती आज रोजी, सद्यस्थितीत आज रोजी असं आहे की पुतळ्याची उभारणी अजून सुरुवात झालेली नाही. त्यांचे वेगवेगळे पार्ट्सची निर्मिती होत आहे आणि वेगवेगळे पार्ट्सची निर्मिती व्यवस्थित रूप झाल्यानंतर पुतळ्याची आपली उभारणी आपण सुरुवात करणार आहे. पार्ट बाय पार्ट ते पुतळ्याचं इन्स्टॉलेशन होणार आहे. 100 फीटचा जवळपास पुतळा आहे म्हणून मोठा पुतळा असल्यामुळे त्याला पार्ट बाय पार्टमध्ये आपल्याला इन्स्टॉल करावा लागतोय. आणि आज रोजी जे आपलं जे काही आपल्याला बातमी किंवा फोटो जे काही व्हायरल होत आहे ते आपलं पुतळेची साईटवर नसून जे आपलं फॅब्रिकेशन शेड आहे राम सुतार साहेबांचं त्या ठिकाणचे काही फोटो घेऊन व्हायरल केले जात आहे. ते खऱ्या अर्थाने एक प्रकारे मिसचीफ मी त्याला म्हणणार, त्याच्यामध्ये काय अतिशयोक्ती होणार नाही. तर लोकांना माझी विनंती राहील की हा सेन्सिटिव्ह टॉपिक आहे, याला तुम्ही कोणत्याच काही मिसइन्फॉर्मेशनला त्या ठिकाणी विश्वास करू नये. आज रोजी जे आपली परिस्थिती आहे त्याच्यामध्ये नुसतं आपलं पेडेस्ट्रल तयार झालंय, बेस तयार झालाय, पुतळ्याची उभारणी अजून सुरुवात झालेली नाही. आणि जेव्हा केव्हा आपण पुतळ्याची उभारणी करू तो आपले जे जगप्रसिद्ध राम सुतार साहेब आहे त्यांचेच संपूर्ण देखरेखमध्ये आणि त्यांचे मार्फतच सगळं फॅब्रिकेशन सुरू आहे आणि IIT बॉम्बे सुद्धा याच्यामध्ये कॉन्करंट इव्हॅल्युएशनसाठी इन्व्हॉल्व्ह आहे. धन्यवाद.